विजेची निर्मिती, तिचं व्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर तिचं नियंत्रण हे सगळं अचूकपणे कसं होतं, आज ह्या मास्टर क्लासमध्ये आपण ऑल्टरनेटरच्या भौतिकशास्त्र आणि यांत्रिकी रचनेची अक्षरशः एक ब्ल्यूप्रिंट उलगडून बघणार आहोत. ऊर्जा कशी निर्माण होते आणि ती ग्रीडपर्यंत कशी पोहोचते यामागचं विज्ञान समजून घेण्यासाठी थेट सुरू करूया. हा जो डिजिटल डॅशबोर्ड आहे, हा फक्त ITI इलेक्ट्रिशियनच्या अभ्यासक्रमाचा एक भाग नाहीये, तर ही एका प्रत्यक्ष कार्यरत पॉवर ग्रीडची ब्लूप्रिंट आहे. एका साध्या पोर्टेबल जनरेटरपासून ते संपूर्ण शहराला वीज पुरवठा करणाऱ्या प्रचंड मोठ्या यंत्रणेपर्यंतचा प्रवास आपल्याला ह्याच मॉड्यूल्समधून समजून घ्यायचा आहे. तर आजची आपली रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण सुरुवात करूया मूलभूत तत्वे आणि EMF पासून. त्यानंतर गती आणि वारंवारता, ऑल्टरनेटरची आतली रचना, व्होल्टेज आणि रेटिंग्स, आर्मेचर रिॲक्शन आणि शेवटी समांतर जोडणी. चला, पहिल्या भागापासून सुरुवात करूया. मूलभूत तत्वे आणि EMF. भौतिक गतीचं विजेमध्ये नेमकं कसं रूपांतर होतं याची ही खरी जादू आहे. आता फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, समजा तुम्ही एखादा पोर्टेबल गॅस जनरेटर हाताने क्रँक करून चालू करताय. जेव्हा तुम्ही तो क्रँक वेगाने फिरवता तेव्हा आतलं मॅग्नेटिक फील्ड आणि तुमची मोशन म्हणजे गती एकत्र येतात. यातून वीज कशी आणि कोणत्या दिशेने प्रवाहित होईल हे ठरवण्याचं काम हाच नियम करतो. अतिशय प्रॅक्टिकल. इथं या डायग्रॅममध्ये हाताची स्थिती बघा. अंगठा मोशन दाखवतोय, तर्जनी फील्ड आणि मधलं बोट करंटची दिशा अगदी परफेक्ट. आणि ह्याच तत्वावर आधारित आदर्श अल्टरनेटरमध्ये EMF प्रतिफेज मोजण्याचं हे मूलभूत सूत्र काम करतं. चुंबकीय प्रवाह आणि गती यांचा वापर करून विजेची निर्मिती कशी मोजायची याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पुढे जाऊया भाग 2 कडे. गती आणि वारंवारता सूत्रे. यंत्र फिरण्याचा वेग त्याच्या इलेक्ट्रिकल आउटपुटवर कसा थेट परिणाम करतो ते आता पाहू. या स्पीडोमीटर ग्राफिकवर नजर टाका. गणित अगदी सोपं आहे. जर 6 पोल असलेला अल्टरनेटर 1000 RPMच्या वेगाने फिरत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी अचूक 50 हर्ट्झ येते. नॅशनल पॉवर ग्रीडशी जुळवून घेण्यासाठी स्पिनिंग टर्बाईनचा वेग अचूकपणे सेट करणं हे अगदी असंच असतं. पण हेच कॅल्क्युलेशन थोडा आणखी बारकाईने बघूया. समजा तुमचा बेसलाईन RPM 3000 आहे. इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा आपल्याला अगदी प्रिसिजन हवं असतं तेव्हा आपण हे क्रांती प्रति सेकंड म्हणजेच RPS मध्ये मोजतो. म्हणून 3000ला 60 सेकंदांनी भागायचं. उत्तर काय आलं? अचूक 50 रेव्होल्यूशन्स प्रति सेकंड. हीच ती अचूकता जी संपूर्ण ग्रिडला स्थिर ठेवते. वळूया भाग 3 कडे. अल्टरनेटरची रचना आणि त्याचे भाग. आता आपण या मशीनच्या फिजिकल फॉर्म आणि आतल्या पार्ट्सवर फोकस करणार आहोत. इथे सॅलियंट पोल रोटर आणि आतली लेआउट यांची तुलना बघा. एखाद्या महाकाय जलविद्युत धरणाची कल्पना करा, जिथे पाण्याचा प्रचंड प्रवाह एका मोठ्या जड मध्यवर्ती टर्बाईनला फिरवतो. अगदी तशीच ही सॅलियंट पोल रोटरची रचना असते. ती विशेषतः अशा कमी गतीच्या पण प्रचंड ताकदीच्या कामांसाठी डिझाईन केलेली असते. आणि या रचनेतली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्साइटर. एक्साइटरचं काम काय? तर तो ऑल्टरनेटरच्या रोटरला डायरेक्ट करंट म्हणजे DC पुरवतो. हे अगदी एखाद्या हेवी ड्युटी ट्रकमधल्या स्टार्टर मोटरसारखं आहे. एकदा का मॅग्नेटिक फील्ड्स प्रवाहित व्हायला सुरुवात झाली की मग मुख्य यंत्र पूर्ण क्षमतेने काम करायला लागतं. आता डॅम्पर वाइंडिंग म्हणजे काय? समजा एखाद्या कमर्शियल मालवाहू ट्रकला हेवी ड्युटी शॉक ॲब्झॉर्बर्स लावलेले आहेत, ज्यामुळे ओझं अचानक बदललं तरी गाडी रस्त्यावर उसळत नाही. डॅम्पर वाइंडिंग अगदी हेच काम करतं. जेव्हा गतीमध्ये अचानक चढउतार होतात तेव्हा जो हंटिंग इफेक्ट तयार होतो त्याला रोखून ऑल्टरनेटरला स्थिर ठेवण्याचं काम या वाइंडिंगचं असतं. भाग 4 व्होल्टेज रेग्युलेशन आणि रेटिंग्स. आता अल्टरनेटरची खरी टेस्ट कशी होते ते बघूया. लोड वाढल्यावर तो कसा तग धरतो. या KVA रेटिंग शील्डकडे नीट बघा. अल्टरनेटरची क्षमता नेहमी किलो व्होल्ट अँपिअरमध्ये मोजली जाते. बाह्य उपकरणांचा कोणताही दाब येण्यापूर्वी अल्टरनेटरकडे जी उपलब्ध परिपूर्ण क्षमता असते तीच ही आकडेवारी सांगते. ही त्याची ॲब्सोल्यूट कॅपॅसिटी आहे. आणि व्होल्टेज रेग्युलेशन हे समजायला खूप सोपं आहे. तुम्ही गाडी घेऊन एखाद्या उंच घाटात चालला आहात. चढ आला की गाडीचा वेग कमी होतो आणि तो वेग मेंटेन करण्यासाठी तुम्हाला जास्त ॲक्सेलरेटर द्यावा लागतो, बरोबर? तसंच जेव्हा विजेचा लोड वाढतो तेव्हा व्होल्टेज खाली घसरू नये म्हणून अल्टरनेटर स्वतःचं टर्मिनल व्होल्टेज कसं टिकवून ठेवतो याच्या मोजमापालाच व्होल्टेज रेग्युलेशन म्हणतात. हा व्होल्टेज ड्रॉप एरिया ग्राफ बघा. समजा एखाद्या मोठ्या कारखान्यात एकाच वेळी सगळी मशीन्स चालू केली तर काय होईल? अचानक आलेल्या या प्रचंड मोठ्या लोडमुळे व्होल्टेज थेट 660 व्होल्टवरून 480 व्होल्टपर्यंत खाली कोसळतं.
हा ग्राफ आपल्याला तेच दाखवतोय की लोड वाढव्यावर नक्की काय परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणूनच इथं 37.5% ही आकडेवारी समोर येते. व्होल्टेज 660 वरून 480 वर आलं, याचा अर्थ इथं व्होल्टेज रेग्युलेशन 37.5% आहे. पॉवर पुन्हा स्थिर करण्यासाठी म्हणजे स्टॅबिलायझेशनसाठी आपल्याला नेमकं किती पर्सेंटेज कव्हर करावा लागेल हेच हा आकडा आपल्याला सांगतो. आता आपण पोहोचलो आहोत भाग 5 वर, आर्मेचर रिॲक्शन. जेव्हा विजेची मागणी अचानक वाढते तेव्हा यंत्राच्या आत जे तांत्रिक फॉल्ट्स होतात त्याकडे आपण वळूया. हा फ्लोचार्ट बघा. ही पूर्ण साखळी खूप महत्वाची आहे. जसा लोड वाढतो तसा आर्मेचर रेझिस्टन्स आणि रिॲक्शनचा मुख्य क्षेत्रावर परिणाम होतो आणि डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट सुरू होतो. आणि याचा थेट फिजिकल परिणाम म्हणजे तुमचं टर्मिनल व्होल्टेज कमी होतं. मग यावर उपाय काय? अगदी सोपा आहे. जसे एखादं इंजिन ओझ्याखाली दबून अडखळत चालत असेल तर आपण त्यात जास्त इंधन इंजेक्ट करतो जेणेकरून ते स्मूथ चालेल. इथेही आपण तेच करतो. आपण फील्ड एक्साइटेशन करंट वाढवतो. यामुळे तो डिमॅग्नेटायझिंगचा प्रभाव कमी होतो आणि तुमचं आउटपुट पुन्हा एकदम स्थिर होतं. आणि आता शेवटचा भाग 6, समांतर जोडणी. एका महाकाय ग्रिडला सपोर्ट करण्यासाठी हे सगळे ऑल्टरनेटर्स एकत्र टीम म्हणून कसं काम करतात यावरही मास्टर क्लास संपवूया. समांतर जोडणी किंवा पॅरलल ऑपरेशन याची कल्पना करायची असेल तर एका जड गाडीला जुंपलेल्या 2 ताकदवान घोड्यांचा विचार करा. जर त्यांना ती गाडी प्रभावीपणे ओढायची असेल तर त्यांना अगदी एकाच वेळी आणि एकाच वेगाने पावलं टाकावी लागतील, बरोबर ना? ऑल्टरनेटर्सही अगदी तसंच असतं. अनेक ऑल्टरनेटर्स एका कॉमन लोडला जोडताना त्यांचा फेज सिक्वेन्स आणि गती अगदी तंतोतंत जुळावी लागते. या टेबलमध्ये सिंक्रोनायझेशनचे काही अतिशय कठोर नियम दिले आहेत. डार्क लॅम्प पद्धत आणि ब्राईट अँड डार्क लॅम्प पद्धतीवरून आपल्याला समजतं की व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी समान आहेत की नाही. पण हे सगळं सुरक्षितपणे कनेक्ट करण्यासाठी आपल्याला सिंक्रोस्कोप वापरावाच लागतो, जो आपल्याला जोडणीचा तो एकदम अचूक क्षण म्हणजे एक्झॅक्ट इन्स्टंट दाखवून देतो. पॉवर जनरेशनची ही यंत्रणा म्हणजे खरंच एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. पण शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आज जागतिक ऊर्जेची मागणी ज्या प्रचंड वेगाने वाढतीये ते पाहता भविष्यातल्या ह्या गुंतागुंतीच्या इलेक्ट्रिकल ग्रिड्स आणि समांतर अल्टरनेटर्सच्या पुढच्या पिढीला कोणती नवीन अदृश्य शक्ती चालना देईल? विचार करा आणि कुतूहल जागृत ठेवा.